नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे आता 5 वाजलेत आणि आज आपण चाललोय तैलबैला किल्ला याला भेट द्यायला. हा माझ्या ठिकाणून एक 90 किलोमीटर अंतरावर आहे आणि याला जायला 3 रूट आहेत. एक लोणावळा जो जुना मुंबई पुणे एक्सप्रेस आहे त्या रोडनी आहे किंवा तामिनी घाट किंवा एक रोड हाडशी मार्गे बोर्ड वगैरे त्या साईडनी पण जातो. आता आपण त्याच रोडनी जाणार आहे बोर्डवाल्या आणि चांदणी चौकात काही आपले मित्र येत आहेत तर निघूयात. आता मित्रांनो आता आपण आहोत चांदणी चौकामध्ये. सक्सेसफुली आपण हा चांदणी चौकाचा पुण्याचा बुलबुल्या हा पार केला आहे आणि आता आपण जो पौडला रोड जातो त्या साईडला येऊन थांबलोय. खरं तर मित्रांची इथं वाट पाहतोय. मित्र आल्यावरती आपण निघूया इथून पुढे. आता आम्ही इथं 4 वेळ थांबलो पौडची जराच्या अलीकडे आणि सगळी मंडळी आपल्यासोबत असणार आणि त्या करतो आहे तो व्हिडिओ बनवतो. मित्रांनो आता आपण तरुच्या हॉटेल इथं थांबलेलो आहे. इथून 40 किलोमीटर अंतरावरतीच तैलबैला किल्ला आहे. तर नाश्ता वगैरे करू. मला वाटतं आता 8 वाजलेत. बरेच लवकर झालंय. पुण्या निघाल्यापासून आपल्याला पाऊस लागतोय. तर आता नाश्ता करू आणि मग जाऊयात पुढे. मित्रांनो आता तैलबैलाच्याच लोकेशनला आहे पण खूप पाऊस येतोय आणि इकडं सगळी मंडळी ही डान्स करते. धुकं पण खूप आहे, तुम्ही पाहू शकता वातावरण आणि खूप पाऊस आहे या साईडला पण. तर मित्रांनो कोरीगड साईडकडून आपण आल्यावरती अशा एका पॉईंटला येऊन पोहोचतो जिथं एक रोड या साईडला आणि एक रोड या बाजूला जातो. इथं पार्टी पण आहे तैलबैला. तिथं एक पार्टी आहे सो हीच फॉलो करून आपल्या इथून नाही हार्डली आता थोडंसं राहिलं आहे. 9:30 वाजता आहेत. जाऊयात. तर मित्रांनो आता आपण तैलबैलाच्या बेस विलेजला आहे. या ठिकाणी एक हॉटेल आहे. तिथंच गाड्या वगैरे पण लावल्यात आणि जर इकडं मागं पाहिलं तर इथंच आहे तैलबैला. जे तो आपल्याला व्ही शेपमध्ये जे डोंगर दिसतात मधला व्ही पण दिसतो तो इथंच आहे. तर या बाजूने आपल्याला ट्रेक करायचे या साईडने पण सध्या धुकं असल्यामुळं काही नाही आहे. आज वातावरण सगळीकडेच धुकं आहे. पाऊस पण मध्ये मध्ये लागतोय. तर आता ट्रेक करू. बघूयात आता ऊनही पडलंय माहिती नाही. जर ते धुकं गेलं तर खूप भारी व्ह्यू दिसेल आपल्याला. मित्रांनो आता आपण ट्रेक चालू केला आहे. 10 वाजता आहेत आणि तिथं आम्ही गाड्या वगैरे लावल्यात. त्या हॉटेलपासूनच थोडं पुढं आलं की अशा वाटेने इकडून आपल्याला ट्रेक करावा लागतो आणि या बाजूला आपल्या लेफ्ट साईडला इकडं तैलबैला. आता पूर्ण धुक्यामध्ये मित्रांनो तैलबैला हा किल्ला ज्वालामुखीतून जे लावा बाहेर येते आणि जे थंड होतात जे म्हणजे पृथ्वीचं भरपूर घर्षण वगैरे झालं तर त्याच्यातून हा बनलेला आहे. आणि याची समुद्र सपाटीपासून उंची जी आहे ही 3322 फूट इतकी आहे. आणि ह्या अशा 2 भिंत आहेत. आय थिंक नॉर्थ साऊथ आहे ह्या डायरेक्शनमध्ये आणि मध्ये असं कट झालेलं आहे आणि मधल्या खाली तिथे मंदिर पण आहे भरनाथचं असं याचं काही आहे. आणि हा इथं वाघजाई घाट म्हणून आहे तर त्याचाच संरक्षण करणं किंवा त्याच्यावर टॅळी करण्यासाठी यूज केलं जायचं या किल्ल्याचा. आणि थोडी अजून पुढे तुम्हाला माहिती सांगेलच. असं फारसं याच्यामध्ये एवढं इतिहास हे नाही आहे पण लाईक जसं इथून बरेचसे गड पण दिसतात. सकोरी गड आहे, नंतर आपला सरसगड आहे, सुधागड आहे, घनगड आहे. हे सर्व किल्ले आपल्या तैलबैलावरून दिसतात. तर मोस्टली याचा पर्पज हाच होता की याला एक वॉच टॉवर म्हणून यूज केलं जायचं. फक्त मित्रांनो असं एवढं आहे की धुकं खूप आहे. मिनटाला वातावरण बदलते. ऊन येतंय. मागे तुम्ही पाहू शकता आता दिसत होतं असं पूर्ण धुकं आलंय. त्यातच तैलबैला पण पूर्ण धुक्यामध्ये गेलाय. मेन तेच आहे. थांबू आपण कारण खूप भारी व्ह्यू मिळतो आणि खूप
उंच अशा ह्या 2 तैल बैलाच्या भिंती आहेत. ठिकठिकाणी मित्रांनो तुम्हाला असे 2 रोड दिसतील. खाली पण एक आहे आणि इथे एक आहे. तर राईट साईडनीच पुढं चालत जा. भरपूर मित्रांनो वर आहे आणि ना ह्युमिड असल्यामुळे थोडा दम लागतोय. पूर्ण चढण आहे पूर्ण आणि अक्षरशः मातीमध्ये झाली आहे. पाऊस जर आला नाही तर काही करता येणार नाही. दगड आहेत ठिकठिकाणी पण पूर्ण घसरड आहे. एकदम ढगात मित्रांनो इथं आहे तैलबाईला. पूर्ण वर आलंय पण खूप धुकं आहे. असं वाटतं पूर्ण ढगात आलंय. मित्रांनो ही एका साईडची भिंत आणि इथं आहे आपला भगवा. पण थोडंसं हा जो दगड आहे इथं बरेच जण फोटो काढतात पण सध्या तरी काढू नका कारण खूप रिस्की आहे. या बाजूला जर पाहिलं ना तर डायरेक्ट खाली आहे आणि हवा खूप चालू आहे. खूप हवा चालू आहे म्हणजे आम्ही सुद्धा हालतोय. आता आपण पहिले मंदिर जाणार आहे जे भैरवनाथचं मंदिर आहे ते या बाजूनी आणि इकडून पण तुम्ही पाहिलं ना तर पूर्ण अशी दरीसारखं आहे. तर जाऊयात आता इकडं. तर मित्रांनो या बाजूनेच मंदिराला जायला वाटे. मला खरं तर तुम्हाला सांगतो नाही हे पाहायचं आहे कसं दिसतं खालून पण धुकंच एवढं ना एकदाही क्लिअर झालेलं नाही. तर एकदाही दिसलेलं नाही. बघू थांबायचा तर प्लॅन आहे 1-2 तास तो पण क्लिअर होत नाही. शक्यता खूप कमी आहे क्लिअर होईल म्हणून पण बघूयात. आणि या बाजूला जर पाहिलं तर पूर्ण असं हे कोरलेलं आहे. आता ही पूर्ण भिंत आहे हे थोडं रिस्की पण आहे. एखादा दगड जरी खाली आला ना आपल्या याच्यावर तर सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं तर पटकन जाऊन दर्शन घेऊन आपण तिकडं जिथं झेंडा आहे तिथं बसूयात. असा काही व्ह्यू आहे. भारी ट्रेक आहे. जास्त वेळ लागत नाही. अर्धा तास खूप झाला वर यायला. तर तुम्ही थांबू शकता. त्या ठिकाणी थोडं गुफासारखं आहे ॲक्च्युली.
थोडं जर पाऊस वगैरे खूप आला तिथं थांबू शकतं. बरेच जण आय थिंक इथे थांबतायत. तुम्ही पाहिलं तर चूल वगैरे पेटवलेली आहे. खूपच खतरनाक आहे. तर मित्रांनो हेच आहे भैरवनाथचं मंदिर. तर ते बंद आहे वाटतं. आत पूर्ण गुफेसारखं आहे. मे बी आत या साईडला जर पाहिलं तर कुंड पण आहे वाटतं. तुटलेलं आहे गेट. बघूया आपण दर्शन घेऊ आत. आणि या ठिकाणी बाप रे बाप काय वार आहे मित्रांनो. या साईडला तुम्ही पाहू शकता अक्षरशः लागते. आणि याच ठिकाणी मित्रांनो क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग केली जाते. या साईडच्या ह्याच्यामध्ये माझी मार्कवर जात नाही याची इतकं उंची याची. आणि एक नंबर ते जर पाहिलं तुम्ही तिथं तो आहे बोल्ट. त्यांनी क्लाइम्बिंग रोप वगैरे लावले जातात. थांबतोय सरळ इथं आपण रेस्ट करू. तर मंदिर आहे पाया पण पडू. आणि असं काही इथून व्ह्यू आहे. खूप वार आहे. थोडं रिस्की आहे. संपवतोय. नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.